याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 8 वचन. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याकोब 4:8. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जनाओ, हात निर्मळ करा. अहो दुर्बुद्धीच्या लोकांनो, आपले अंतकरण शुद्ध करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाजवळ यायचंय. कुठे यायचंय? म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. म्हणजे पहिलं कोणाला जायचंय? कोणाला जायचंय? या पत्रामध्ये याकोब म्हणतोय देवाच्या लोकांनी तुम्हाला पहिल्यांदा देवाजवळ जावं लागेल, म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आणि जर देव तुमच्या जवळ आला तर तुमच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, परमेश्वर काय करीन? अहो पापी जनांनो, हात निर्मळ करा. म्हणजे आपले हात काय केले पाहिजे? निर्मळ केले पाहिजे. म्हणजे डाऊटफुली. 2 गोष्टी अंतःकरणामध्ये, 2 विचार, 2 थॉट्स, 2 चर्च, 2 पास्टर्स असतात ना लोकांकडे, असतात की नाही? इकडून ब्रेक झाला की इकडून, इकडून ब्रेक झाला की इकडून. 2 बायका मी म्हणणार नाही, कळलं की नाही? बायको एकच असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. एकच गोष्ट आपल्या जीवनात पाहिजे, एकच बायको मरूपर्यंत, शेवटपर्यंत. बोला येशू मसीह की. एकच हजबंड. बोला येशू मसीह की. येशू मसीह की. आपली अंतकरणे शुद्ध करा. या वचनामध्ये काय दिले? अंतकरणे शुद्ध करा. आज देवाच्या लोकांनो आपण एक विषय पाहणार आहे. तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आमेन, आमेन. येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. आता देवाजवळ कसं जायचं? देवाजवळ कसं जायचं? तुम्हाला पहिल्यांदा देवाजवळ जायचंय. देव तुमच्या जवळ येईल, पण देवाजवळ कसं जायचंय? कसं जायचंय देवाजवळ? तुम्ही गेलात देवाजवळ, देव तुमच्या जवळ आलाय? अहो आलाय की नाही आलाय? आलाय देव. याचा अर्थ तुम्ही देवाजवळ गेलात आणि देव तुमच्या जवळ आले. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण पाहू आणि उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला कळल की खरंच मी देवाजवळ आहे की देवाच्या बाहेर आहे, की मी देवाजवळ गेलो आणि देव माझ्या जवळ आलाय. एक उदाहरणातून आपण पाहू म्हणजे आपल्याला कळल की देवाजवळ जाणं म्हणजे काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. मत्ती याचा 14वा अध्याय. या 14व्या अध्यायामध्ये एक हेडिंग दिलेलं आहे की येशू पाण्यावरती चालतो. काय चालतो? येशू पाण्यावरती चालतो. आणि ह्या ठिकाणी देवाच्या लोकांनो, येशूचे शिष्य आणि येशू, देवाच्या लोकांनो, येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं तुम्ही जा पुढे. येशूचे शिष्य बोटीमध्ये बसलेत आणि देवाच्या लोकांनो ते पुढे निघून गेलेत बोटीमध्ये, आणि येशू देवाच्या लोकांनो पाठीमागे. आता शिष्य पुढे गेलेत आणि येशू पाठीमागे. रात्रीचा समय. आपल्या काळामध्ये फ्लाईट आहेत, त्या काळामध्ये काय फ्लाईट नसतील. आपल्या काळामध्ये एकदम भारी सुविधा आहेत, त्या काळामध्ये एवढ्या भारी सुविधा नव्हत्या. लोक सगळा प्रवास देवाच्या लोकांनो एक राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये कशाने करायचे? जहाजांनी करायचे. जवळ जायचं असेल तर बोटनी करायचे. आणि त्याचे शिष्य बोटीमध्ये पुढे निघून गेलेत आणि येशू त्यांच्या पाठीमागून रात्री आलाय. वारा वादळ सुटले आणि शिष्य लांबून कोणतरी आहे म्हणून देवाच्या लोकांना त्यांना वाटते की पाण्यावरती कोणतरी चालून येते त्यांच्याकडे. आणि त्यांनी पाहिल्यानंतर देवाच्या लोकांना त्यांना वाटलं की मनात पहिल्यांदा भीतीच येते माणसाच्या. काय येते? तुमच्या मनात भीती येत नाही, तुमच्या मनामध्ये देवाचं वचन येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करतो. भीती तुम्हाला वाटत नाही. धैर्याचे शब्द, देवाचं वचन तुमच्या मुखातून देवाच्या लोकांनो निघतंय. भीती निघू शकत नाही. त्या शिष्यांना घाबरले, त्यांना वाटले भूत आहे की काय. कधी पाहिलंच नाही पाण्यावर चालणार. त्यांच्या माइंड मध्ये आलं अरे भूत पाण्यावरती चालते की काय. आणि देवाच्या लोकांना भूत पाण्यावरती चालते असं वाटलं त्यांना. आणि हे भूत आपल्याकडे येतंय की काय. पण तो होता येशू. कळतंय की नाही?
कोण होता? येशू. येशू पाण्यावरती आहे, शिष्य बोटीवरती आहेत. आता एक शिष्य एकदम एक्सपर्ट होता, जास्तच ऍक्टिव्ह होता. तो म्हटला येशू जे करेल ते मी करील. आणि येशू पाण्यावरती, त्याला वाटलं मी पण पाण्यावरती चालेल. तो म्हटलं येशू मला तुझ्याकडे यायचं पाण्यावरती चालत चालत. येशू म्हणला ये. लगेच त्या शिष्याने बोटीतून पाय टाकला, दुसरा पाय टाकला, बोट पाठीमाग, पुढे येशू देवाच्या लोकांनो. आणि येशूला पाहून देवाच्या लोकांनो येशूकडे चालत चालत चाललाय. तो 2 पावलं चालला, 1 पाऊल टाकला, 1 पाऊल स्थिर आहे. आणि त्याला येशूकडे जायचंय. आता येशू तिथे आहे आणि शिष्य इथे आहे. त्याला देवाजवळ जायचंय, म्हणजे देव काय येईल त्याच्या जवळ. पहिल्यांदा कोणाला देवाकडे जायचंय? पेत्राला. कोणाकडे जायचंय? येशूकडे. देव काय डायरेक्ट त्याच्या जवळ आला नाही. पहिलं पेत्र 2 पावलं येशूकडे गेला आणि पाण्यावरतीच तरंगला असा. आणि देवाच्या लोकांनो पेत्र थोडा घाबरला. वारा वादळ याला घाबरला देवाच्या लोकांनो. आणि पेत्र बुडायला लागला. आणि जसा पेत्र बुडायला लागला, पेत्र देवाच्या लोकांनो बुडता बुडता म्हटलं येशू मला वाचवा. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या जवळ जाता, 1 पाऊल 2 पाऊल, परमेश्वर 99 पाऊल ते सोडून तुमच्या जवळ येतो. आणि पेत्र म्हणालाय 1 पाऊल येशूकडे या, येशू 99 पावलं तुमच्याकडे येईल. पेत्राचे 2 पावलं उभा आहेत, येशूकडे 1 पाऊल टाकलंय. येशू त्याला वाचवायला तिथून इथपर्यंत देवाच्या लोकांनो देव त्याच्या जवळ आलं, पेत्राला हाताला पकडलं आणि पाण्यावरती स्थिर केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. पाण्यावरती पेत्राचं जीवन पेत्राला स्थिर केलं. आणि जसा पेत्र स्थिर झाला देवाच्या लोकांनो, येशू त्याला म्हणला अरे तू अल्पविश्वास कसा तुझ्यामध्ये आला? तू विश्वास 100% का ठेवला नाही? पेत्र घाबरला, त्याचा विश्वास कमी झाला येशूवरचा. त्याला वाटलं मी काय बुडतोय का काय? पण देवाने त्याला बुडू दिलं नाही. देवाच्या लोकांना या स्टोरी मधून आपण पाहणार आहेत की देवाजवळ गेल्यानंतर देव तुमच्या जवळ येतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आवाज ओके? जास्त नाही, कमी नाही ना? ओके येतोय आवाज? मागच्यांना येतोय आवाज? आता ऐका. येशूला 1 पाऊलाची गरज आहे. तुम्ही निघायचं तिथून. किती पाऊलाची? 1 पाऊल. जर जे लोक येशूकडे गेले नाहीत, त्यांनी 1 पाऊल जरी पुढे आले येशूकडे येण्यासाठी, 99 पावलं काय, 999 पावलं, लाखो पावलं देव तुमच्याकडे चालतील. आमेन, आमेन. आता समजा ही आपली बोट आहे. कोणती बोट आहे? ही. आणि ही बोट आहे देवाच्या लोकांनो. ह्या बोटीत समजा तुम्ही माइंड मध्ये धरा की कोण बसलेले आहेत? शिष्य बसलेले आहेत. आणि शिष्य चाललेत एकदम मस्त पैकी प्रवास करीत. वारा वादळ सुटलेलं आहे एकदम. येशू तिकडून आलाय. आता शिष्यांना एक पेत्र आहे देवाच्या लोकांनो. पेत्र म्हटलं तिथं येशू येतं, मला पाण्यावर येशू चालायचंय, तुझ्याकडे यायचंय. आणि येशूने ऑलरेडी उत्तर देऊन टाकलं, ये पेत्रा. पेत्राने लगेच या बोटीतून 2 पावलं पुढे घेतली. किती पावलं? 1 पाऊल पुढे आला. हा एक आणि हे 1 पाऊल पुढे आला. आणि पेत्र पाण्यावरती उभा राहिलाय. कोणताही मनुष्य असं बायबल मध्ये दिला नाही येशू सोडून की पाण्यावरती उभा राहिलाय. पण मनुष्यापैकी देवाच्या लोकांना पेत्र पाण्यावरती उभा राहिलाय. आमेन, आमेन, आमेन. आता इथं एक गोष्ट अशी होऊ शकत होती. काय होऊ शकत होती? ही बोट डायरेक्ट टर्न मारायचं आणि येशूच्या जवळ घेऊन जायची. होऊ शकत होती की नव्हती? होती की नव्हती खरं सांगा. मग ही बोट इकडे आहे आणि येशू तिकडे आहे. आणि येशू म्हणतोय, पेत्र म्हणतोय मला तुझ्या जवळ यायचंय, मला तुझ्या
जवळ यायचंय. बोट पण शिष्यांना घेऊन जाऊन येशू जवळ गेली असती, येशूला बोटेमध्ये टाकून येशूला पण घेऊन गेली असती. तुम्हाला कळतंय की नाही कळत? झालं असतं की असं नाही. आता तुमच्या बायको अर्धा किलोमीटर उभा आहे आणि तुम्ही इथं आहेत आणि तिला घेऊन जायचंय. तुम्ही गाडी थोडी पुढे केली, तिला म्हणली ये इकडं, ती म्हणे तुम्ही तिकडे या. तुम्हाला कळतंय की नाही? पण तुम्ही काय म्हणता, नाही नाही मी आता थोडा आलोय, तू इकडे ये. तुम्ही बायकोला घ्यायला जाताल की नाही? बायको एक पाऊल सुद्धा पुढे येणार नाही तुमच्याकडे जर गाडी असेल तर. येईल येईल कोणची बायको येईल? अहो येईल की नाही? ती म्हणशील गाडी तुमच्याकडे, पाय माझे दुखते, अर्धा किलोमीटर तुम्ही या पुढे गाडी घेऊन गाडीत बसून निघून जाऊ. बरोबर बरोबर. ही बोट पण देवाच्या लोकांनो, पेत्र बोटेत बसून शिष्य बोटेत थोडा टन मारला असता, येशूकडे गेले असते, येशूला घेतला असं सरळ निघाले असते. तुम्ही कधी विचार केलाय की नाही केलाय? कधी केलाय? केलाय? अहो केलाय की नाही? आपल्याला बायकोकडे जायचं नाहीये. बायको तिकडून सांगन, बघा ना तुम्हाला यावंच लागेल गाडी घेऊन, मी काही येणार नाही. लगेच इकडून फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर तिथं. काही असतात, नाही तुला यावंच लागेल, मी येणारच नाही, जे होईल ते बघून घे, तुला यावं लागेल. ह्या सिच्युएशन मध्ये मी देवाला विचारलं, देवा ही बोट घेऊन पण तुझ्याकडे येऊ शकली असते, तू पण बोटीत बसला असता आणि बोट सरळ गेली असती. आता तू पेत्राला म्हटलंय, पेत्राची इच्छा झाली तुझ्याकडे यायची, बाकीच्या शिष्यांची नाही झाली, ते बोटीत बसलेत. मग पेत्र बोटीतून खाली उतरला. याचा अर्थ देवाच्या लोकांनो, ही जी बोट आहे ती बोट कशाने बनवलेली आहे? कशाने? नाही लोखंडाने बनवतात बोट, माहितीये का तुम्हाला? कशाने? लाकडाने बनवलेली. कशाने बनवली? ही लाकडाने बनवलेली बोट आहे. आणि बोट देवाच्या लोकांना माणसाने बनवलेली आहे. आणि या बोटेमध्ये देवाच्या लोकांना जे लोक बसलेले आहेत, ती बोट त्यांना सहारा देत आहे पाण्यामध्ये. पण देवाच्या लोकांना ही बोट, देवाच्या लोकांना निर्जीव आहे, त्याच्यात जीवन नाही. तुम्हाला कळलंय की नाही कळलंय? इथपर्यंत कळलंय? येशूकडे येताना देवाच्या लोकांनो, निर्जीव गोष्टीमध्ये बसून येशूकडे तुम्ही जाऊ शकत नाही, देवाकडे तुम्ही जाऊ शकतच नाहीये. ज्या निर्जीव गोष्टी येशूला त्याची गोष्टी आवडत नाहीत, तुम्ही कितीही अर्पण केलेल्या गोष्टी निर्जीव असेल आणि येशूला तुम्ही खुश करायचा प्रयत्न केला असेल, तर येशू त्याची जागा सोडणार नाही. कारण त्या गोष्टींमध्ये जीवन नाही, त्या गोष्टी निर्जीव आहेत. किती लोक देवाच्या लोकांनो, देवाजवळ जाण्यासाठी निर्जीव गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करत आहात. जर आज ते निर्जीव गोष्टी तुम्ही सोडून दिलेल्या आहात आणि देव जसं सांगतोय पेत्राला तसा त्या पद्धतीत देवाच्या लोकांनो तुम्ही निर्जीव गोष्टी पाठीमागं सोडलात आणि या शब्दावरती पेत्राने विश्वास ठेवला, दोन्ही पण पाय पाण्यावरती पेत्राचे तरंगलेत. कोणावरती तरंगलेत? मी सांगतो देवाच्या लोकांना, पाण्यावरती तरंगला नव्हता पेत्र, या शब्दावरती तरंगलेला होता. कुठं तरंगलेला होता? देवाच्या शब्दावरती. आज नंतर तरंगायचा प्रयत्न करा. देवाचा शब्द तो जीवन आहे, तो तुम्हाला खाली येऊन सहारा देईल. आमेन आमेन आमेन. जर निर्जीव गोष्टी घेऊन तुम्ही देवाकडे कंटिन्यू येत असताल, चर्च करत असताल, वर्षानुवर्ष त्याच गोष्टी तुम्ही देवाकडे घेऊन येत असताल, तर देव तुमच्या जवळ कधीच येणार नाही. मी ज्यावेळेस ख्रिस्त मला कळला एकदम परफेक्ट, निर्जीव गोष्टी माझ्या जीवनातल्या मी सोडून दिल्या आणि देवाच्या लोकांना देवाला शोधायला निघालो. जर त्या व्यक्तीला, त्या पास्टरला देव सापडू शकतो, मला का नाही भेटू शकत?
आणि जर त्यांना त्यांच्या रूम मध्ये येऊन भेटतो देव, मला का नाही माझ्या रूम मध्ये येऊन भेटू शकत? कधी ही गोष्ट होईल ज्या वेळेस तुम्ही निर्जीव गोष्टी तुमच्या जीवनामधल्या आज लेफ्ट करून टाकताल आणि जीवनाच्या गोष्टीवरती तुम्ही स्थिर होण्याचा प्रयत्न करत असताल, देव तुमच्या बरोबर स्वर्गातून खाली तुमच्या बरोबर येईल. आमेन, आमेन, आमेन. आज पण काही लोक देवाकडे येत असताना त्या बोटेमध्ये येत आहे, म्हणून देव त्या बोटेत बसत नाही. तुम्हाला कळतंय की नाही कळत? कोणत्या निर्जीव गोष्टी आहेत की देवाच्या लोकांनो येशूकडे आज पण आपण घेऊन येत आहेत आणि येशू तुम्हाला भेटला नाही, त्याचे देवदूत भेटले नाही, स्वर्गातले 24 मंडळी तुम्हाला भेटले नाहीत, स्वर्गातला दृष्टांत झालेला नाही, किंवा देव आणखी तुमच्याशी बोलत नाहीये. कोणती गोष्ट तुमच्यामध्ये निर्जीव आहे की देवाच्या लोकांनो ती तुम्ही सोडली नाही? डोळे बंद करा आणि देवाला विचारा, येशू मला तुला भेटायचंय. काय करायचंय? डोळे बंद करा. देव तुम्हाला या वर्षी भेटणार आहे. अनेकांच्या स्वप्नामध्ये देव येऊन स्वतः भेटणार आहे. काहींना देवाचा साक्षात्कार होणार आहे, कारण तुम्ही तयार झालेले आहात निर्जीव गोष्टी सोडायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. डोळे बंद करा 1 मिनिट आणि प्रभूला विचारा की येशू माझ्याकडे कोणती निर्जीव गोष्ट आहे? मी खूप दिवसापासून तुझ्या बरोबर प्रार्थना करत आहे, बोलत आहे, मी बायबल वाचत आहे, मी चर्चला येत आहे, मला तुला भेटायचंय, मला तुला पाहायचंय. बस एकच तमन्ना माझी, की एकच माझी इच्छा अशी की मला तुझ्याकडे यायच्या अगोदर तुला पाहायचंय, स्वर्गातल्या गोष्टी पाहायच्यात. देवाचा आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये ती गोष्ट सांगल, ही सोडून टाकाच. आणि जसं देवाचा आत्मा तुम्हाला सांगल की मला ही गोष्ट सोडायची, आज मी ही गोष्ट सोडून देणार आहे, लगेच सोडून टाका. पेत्रासारखी त्या गोष्टीतून बाहेर या. पाण्यावरती, देवाच्या शब्दावरती देव तुम्हाला आज स्थिर करेल. इकडं तिकडं तुम्ही भटकणार नाहीत. तुम्ही ह्या घरातून त्या घरात जाणार नाहीत. तुमच्या घरामध्येच तुम्ही स्थिर होताल. तुम्ही एका चर्चमध्ये स्थिर होताल. तुम्ही एका मंडळीमध्येच परमेश्वर तुम्हाला स्थिर करेल. तुम्हाला एकच गोष्ट करायची आज, जी गोष्ट निर्जीव आहे, तुमच्या जवळ आहे, तिला सोडून द्या. काहींनी 5 गोष्टी सोडल्या असतील, 10 सोडल्या असतील, 20 सोडल्या असतील निर्जीव गोष्टी, पण कोणती गोष्ट देवाच्या लोकांना निर्जीव आहे की तुम्ही आज पण तिचा सहारा घेताय, तुम्ही आज पण पाण्यावरती तरंगत नाहीत? देवाचा आत्मा तुम्हाला लीड करेल. थँक्यू जीसस, जीसस. पवित्र देवाच्या लोक अंतःकरणापासून तुला विचारत आहेत प्रभू की कोणती गोष्ट निर्जीव माझ्यामध्ये मला सोडायची, त्यांना रिव्हील कर प्रभू याच जागेवरती आणि याच हॉलमध्ये, याच चर्चमध्ये त्यांनी ती गोष्ट सोडून द्यावी, अशी कृपा स्वर्गातून होऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2025 पर्यंत तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी मधून आला असताल, पण तुम्हाला देव भेटला नसेल, पण एक कोणती तरी गोष्ट अशी असेल निर्जीव, त्या लाकडासारखी, आज पण तिचा सहारा घेऊन तुम्ही येशूला शोधायचा प्रयत्न करत असाल. देव म्हणतो ही गोष्ट तुझ्या जवळ नकोय. जी निर्जीव गोष्ट आहे त्या निर्जीव गोष्टीतून बाहेर ये. देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. भेटणार म्हणजे भेटणारच देवाच्या लोकांनो. तुम्ही देवाजवळ जाणार, देव तुमच्या जवळ येणार. ओके, उघडा डोळे आता. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. पण या निर्जीव गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहेत का? अहो, निर्जीव गोष्टी माहिती आहेत का? माहिती आहे की नाही? ह्या निर्जीव गोष्टी कोणत्या आहेत माहिती आहेत? निर्जीव गोष्टी ज्याच्या जीव नाही अशा आहेत. पाहू आपण काही थोड्या गोष्टी ज्या निर्जीव गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. गलतीकरास याचा 5वा अध्याय आणि 19 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही. कोणाची कर्मे? देहाची कर्मे. हे कर्म कोण आहे? निर्जीव गोष्टी आहेत. आपल्या देहामध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आज आपण पाहणार आहेत. जर तुम्हाला खरंच देवाला भेटायचंय, किती जणांना वाटतं मला येशूला भेटावं? वरती हात कर. अंतःकरणापासून मला स्वर्ग पाहायचंय. हे पास्टर सांगतात हे खरं आहे का नाही? वरती आम्हाला पाहायचंय. किती जणांना? सगळ्यांना? सगळे चांगले हात वरती करा.
जर या गोष्टी तुम्हाला वाटत असेल तुमच्यामध्ये आज पण आहेत, त्या गोष्टी आज काय करा, टाकून द्या. शरीरामधल्या गोष्टी पाहू आपण, ज्या निर्जीव गोष्टी तुम्हाला निर्जीव बनवून टाकतील. शरीराची कर्म म्हणजे शरीराची कामं. पहिलं काय काम आहे शरीराचं? जार कर्म. जार कर्म म्हणजे देवाच्या लोकांनो, जे लोक विवाहाच्या आधी पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी जे संबंध ठेवतात त्याला काय म्हणायचं? समजलंय आता जार कर्म? समजलंय की नाही? आता विसरता? हे जर जार कर्म तुम्ही करत असताल आणि ते तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही प्रभूकडे येत असाल आणि प्रभूला शोधत असाल, तुमचं कुटुंब शोधत असाल आणि तुमच्यामध्ये हे जार कर्म तुम्ही केलेलं असेल, तर देवाच्या लोकांना ती निर्जीव गोष्ट आहे, तुम्ही केलेली आहे, तुम्ही आता करत नाहीत, पण ते जार कर्म घेऊन तुम्ही चाललात. त्या जार कर्माच्या होडीमधून तुम्हाला उतरावा लागेल. तुम्ही आता करत नसलात तरी ते जार कर्म तुम्ही केलेली घटना आहे, त्या होडीतून तुम्हाला उतरावं लागेल. 2 पावलं पुढे चालावं लागेल. मग येशू देवाच्या लोकांना 10 पावलं तुमच्याकडे येईल. जार कर्म म्हणजे फक्त जे लोक लग्न झालेले नाहीत, मुलगी आणि मुलगा जे विवाह बाह्य संबंध ठेवतात ते जार कर्म. आणि देवाच्या लोकांना जे लोक विवाह झाले असून स्वतःच्या वाईफ बरोबर रिलेशन न ठेवता दुसऱ्याच्या वाईफ बरोबर किंवा पुरुषाबरोबर जे लोक रिलेशन ठेवतात त्याला पण जार कर्म म्हणतात. शेवटच्या काळामध्ये ह्या गोष्टी वाढतील. लिहिलंय बायबलमध्ये? अहो लिहिलंय की नाही पास्टर साहेब? वाढतील की नाही? आता जगामध्ये पहा, अनेक जार कर्म वाढलेले आहात. अनेक प्रकारचे जार कर्म वाढलेले आहेत. खूप जार कर्म वाढलेले आहे. सैतान नरकामध्ये घेण्यासाठी जार कर्म वाढवित आहेत. लोक जार कर्माच्या होडीमध्ये बसून देव शोधत आहेत. त्यांना देव सापडणार नाही. त्यांना जार कर्माच्या होडीमधून बाहेर यायला पाहिजे. कळलं अर्थ? जास्त घेणार नाही. दुसरा काय शब्द आहे? म्हणजे हे देहाचं कर्म आहे, हे निर्जीव गोष्ट आहे. जार कर्म तुमच्या शरीरामध्ये. मला सांगा, जार कर्म करून स्वर्गात कोण येईल का? नाही. येईल? नाही. येत असेल तर सांगा. जार कर्म करून स्वर्गात येऊ शकत नाही. देव त्याला सापडू शकत नाही. देव त्याच्या जवळ येऊ शकत नाही. अशुद्धपणा. अशुद्धपणा म्हणजे काय? तुम्ही पाणी आणायचं हंड्यामध्ये आणि शेजारच्यानी थोडी माती टाकायची, अख्खं पाणी काय होईल? काय होईल? फक्त एवढी चिमटाभर माती देवाच्या लोकांनो त्या प्यायच्या पाण्यामध्ये टाकायची आणि तुम्हाला सांगायचं प्या. किंवा छोटेसे बॅक्टेरिया घ्यायचे, व्हायरस घ्यायचे, त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि म्हणायचं प्या. छोटीशी गोष्ट देवाच्या लोकांना पूर्ण पाण्याला अशुद्ध करेल. किती गोष्ट छोटीशी. म्हणजे देवाच्या लोकांना तुमचं जे जीवन आहे ते जीवन शुद्ध प्रकारे तुम्ही जीवन जगत आहात. परमेश्वरा संबंधी बायबल वाचताय, प्रार्थना करताय, चर्चला येताय, देव सांगत येताय, कोणतरी येऊन तुमच्या कानामध्ये काहीतरी टाकेल. तो तशी आहे, तो तसा आहे. तो विचार कानामध्ये आला, विषय संपला. तुम्ही त्या विचाराला कॅप्चर केलं, तुमच्यामध्ये इम्प्युरिटी आली, अशुद्धपणा आला, अशुद्ध विचारांचा. समजलंय तुम्हाला? समजलंय की नाही समजलंय? मग देवाच्या लोकांना तुमचे कान कोणाकडे पाहिजे? येशूकडे पाहिजे, देवाच्या शब्दाकडे पाहिजे. कुणी काही कितीही टाकायचा प्रयत्न केला तरी तुमच्या हंड्यामध्ये, तुमच्या पाण्याच्या घड्यामध्ये तुम्ही ती गोष्ट पडू देणार नाहीत. ऐकूच नका ना अशा गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला अशुद्ध करतील. अशा गोष्टी पाहूच नका युट्यूबवरच्या की तुम्हाला जार कर्मामध्ये पाडतील. अशा गोष्टी करूच नका देवाच्या लोकांनो. अशा लोकांबरोबर संबंधच ठेवू नका की ते लोक तुम्हाला जार कर्मामध्ये किंवा अशुद्ध करून टाकतील. अशा लोकांशी संबंध ठेवू नका. आज नंतर त्या लोकांना सोडून द्या. ते कॉलेजचे मुलं असतील, मुली असतील, काही लोक आपले मित्र पिणारे असतील दारू. जर तुम्हाला खरंच 2026 तुमच्या परिवारासाठी एकदम सामर्थ्याने करायचं आहे, तुम्ही एकच व्यक्ती परिवारामधून येत, आज त्या गोष्टी सोडून टाका. तुम्ही अशुद्धता घेऊन देवाच्या पाठीमागे जाऊन सैतान तुम्हाला जे डोळे बांधत आहे, लक्षात ठेवा. काय करत आहे सैतान? तुमचे डोळे बांधून ठेवतो. तुम्हाला वाटतंय मी बायबल वाचतोय, प्रार्थना करतोय, चर्चला येतोय, पण ती अशुद्ध गोष्टी घेऊन तुम्ही चाललेले आहात. तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही. आज त्या अशुद्धच्या होडीमधून तुम्हाला पेत्रासारखं खाली उतरावं लागेल. तयार आहेत तुम्ही? तयार आहेत? तयार आहेत?
छोटीशी अशुद्धता, एक छोटस विष पाण्यामध्ये टाकलं, पूर्ण पाणी नष्ट करेल. पुढचं वाचा. कामांतुरपणा. काम आतुरपणा म्हणजे काय? म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची तुम्हाला एक इच्छा एकदम स्ट्रॉंग, मग ते स्त्री बरोबर संबंध ठेवण्याची इच्छा असेल, स्ट्रॉंग इच्छा एकदम, मी सोडूच शकत नाही, मी ती करणार म्हणजे करणारच. एकदम स्ट्रॉंग इच्छा देवाच्या लोकांनो, जी इच्छा आतमधून तुमच्या मुखातून तुमच्या शरीरातून ती कार्य करून घेते. काम आतुरपणा, एक स्ट्रॉंग इच्छा. पण एक स्ट्रॉंग इच्छा आज नंतर तुम्ही देवाकडे लावली, देवा मला तुला बघायचंय, बस मला तुझा चेहरा बघायचा आहे, मला तुझे केस बघायचे आहेत, मला स्वर्ग बघायचा आहे, तू लिहिलेल्या गोष्टी माझ्या जीवनात बघायच्या आहेत, हे आशीर्वाद मला बघायचे आहेत. जर इच्छा तुम्ही आज ठेवली देवाकडे 2026 मध्ये, सगळे आशीर्वाद बायबलच्या तुमच्या पाठीमागे लागतील. सगळे आशीर्वाद जे बायबलमध्ये लिहिलेत ते आशीर्वाद, कारण तुम्ही देवाला शोधायची इच्छा निर्माण केली. तुम्ही त्या काम वासनेच्या होडीमधून बाहेर उतरलेला आहात. तुम्ही त्या काम वासनेच्या होडीमध्ये, निर्जीव होडीमध्ये बसलेले नाहीयेत. तुम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न करत आहात. देव कोण आहे, देव कसा आहे, सत्य आहे काय, सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही शोधायचा प्रयत्न करतात, 100% देव तुम्हाला सापडतो म्हणजे सापडतो. त्यानंतरची गोष्ट मूर्तीपूजा. मूर्तीपूजा. आता मूर्तीपूजा सगळ्यांना माहिती आहे. एक मूर्ती आणि तिची पूजा करायची, तिला मूर्तीपूजा म्हणतात. एखादी मुलगी कॉलेजची जर स्वप्नामध्ये कंटिन्यू येत असेल, डोळे बंद केले तरी येत असेल, उठली तरी येत असेल, तिचा चेहरा येत असेल, तुम्ही तिची पूजा करताय. काय करताय? काय करताय तुम्ही? तिची पूजा करताय. कोणाची? कॉलेजच्या मुलीची. जॉब मधली एखादी मुलगी जर तुम्हाला स्त्री कंटिन्यू तुमच्या समोर येत असेल, तर तुम्ही काय करताय? तिची उठताना, बसताना, चालताना. आज जवान लोकांनो, नीट माझा संदेश ऐका. तुम्ही फक्त देवाचा चेहराच पाहिला पाहिजे, डोळे उघडायच्या वेळेस आणि डोळे बंद करायच्या वेळेस. बस तुम्ही देवाचं वचनच समोर आलं पाहिजे. झोपताना, किती लोक झोपताना बायबल वाचतात? झोपताना बायबल, झोपताना प्रार्थना. नीट वरती हात करा. झोपताना बायबल वाचतात, झोपताना प्रार्थना करतात. उठून प्रार्थना करायची, उठून बायबल वाचायचं. तुम्ही फक्त देवालाच बघताल, बाकी कोणाचीच पूजा करू शकत नाही. तुम्हाला कितीही काही केलं तरी पण तुम्ही फक्त येशूलाच बघताल. प्रेज द लॉर्ड. डोळे उघडताल, देवदूत येईन तुमच्याकडे, तुम्हाला गोष्टी सांगाल. तुम्ही डोळे बंद करता, तुम्हाला ड्रीम्स पडेल, कारण तुम्ही टीव्ही पाहून झोपलेले नाहीयेत. अनेक लोक टीव्ही पाहून झोपतात, अनेक लोक मोबाईल पाहून झोपतात. मोबाईल पाहून झोपू नका. कमीत कमी देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही त्या प्रेयर्स मध्ये जाता त्याच्या अगोदर तुमचा मोबाईल कमीत कमी 1-2 तास तरी तुमच्यापासून दूर पाहिजे. तुम्ही मोबाईल घेतला, एखादं वचन टाईप केले, ठीक आहे, पण तुम्ही प्रेयर करता, देव कनेक्ट होतो आणि तुम्ही लगेच मोबाईल मध्ये काहीतरी बघता, परत इकडं कनेक्ट होता, तिकडे डिस्कनेक्ट होता. अशी गोष्ट नाहीये. तुम्हाला कंटिन्यू देवाच्या लोकांनो देवाबरोबर जर प्रार्थना करायची 2026 मध्ये, असे काहीतरी नियम बनवा देवाच्या लोकांनो, की नाही मला मोबाईल प्रार्थना करायची 2 तास, मी फक्त देवाचे गाणे ऐकल, मग मी प्रार्थना करेल. मी कंटिन्यू बाकीच्या कोणतीच गोष्टी मोबाईल मध्ये पाहणार नाही. मी संदेश ऐकत, मी मोबाईल प्रार्थना करेल, मी बायबल वाचन प्रार्थना करेल. पण युट्यूब मधल्या मालिका बघून, युट्यूब मधले संदेश, वेगळ्या गोष्टी असतील जगातल्या, त्या बघून जर मी प्रार्थना करायला बसलो तर 100% मी डोळे बंद करील. माझ्या ब्रेन मध्ये ज्या गोष्टी इम्प्रिंट झालेल्या आहेत, ज्या प्रिंट झालेल्या आहेत, त्याच गोष्टी माझ्या समोर प्रेयर मध्ये येतील. आणि तुम्हाला अर्धा ते 45 मिनिटं तुम्हाला जगातून येशू मध्ये यायला लागतील, आणि तोपर्यंत तुमची प्रार्थना होऊन जाते 45 मिनिटाच्या आत. मग कशी प्रार्थना, कसं देवाबरोबर कनेक्ट व्हायचं? आज नंतर मोबाईल करताल 2026 मध्ये? अहो करताल की नाही? 100% की नाही? जवान मुलींनो, मुलांनो, तुम्हाला त्या मोबाईलच्या ऍडिक्शनच्या होडीमधून बाहेर यायचंय. आज मोबाईल पाहून झोपायचं नाही. संदेश ऐकून झोपू शकता, गाणे ऐकून झोपू शकता, बायबल वाचून प्रार्थना करून झोपू शकता. आज नंतर एक दिवस असं येईल, तुम्ही डोळे उघडताना समोर येशू दिसेल.
मी माझ्या लग्नाच्या अगोदर येशूला भेटून घेतलेले. बोला येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. बॅचलर असताना किती टायमिंग असतो की नाही? बरोबर. लग्न न होता, आता आमचे लग्न झालेत, बरोबर आहे की नाही? आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो मुलांकडे, सगळ्यांचं करावं लागतं. पण बॅचलर लोकांना, त्यांना भरपूर टाइम असतो, पण ते टाइमपास करत बसतात. आज नंतर टाइमपास करू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढचं वाचा. चेटके. चेटके. चेटके म्हणजे काय? जादू टोना. जे लोक बाबाकडे जातात, तुम्ही जायचे बाबाकडे? जायचे नव्हते जात तुम्ही. तुम्ही देवाने निवडलेले लोक आहेत. तुम्हाला बाबा म्हणजे माहितच नव्हता. अहो, त्या बाबालाच भविष्य माहिती नसतं. जो बाबा भविष्य सांगतो ना लोकांचं किंवा काय करतो ना, त्यालाच काही गोष्टी माहिती नसतात. ज्या बाबाला काहीच गोष्टी माहिती नसतात, अशा बाबाकडे जर तुम्ही जाऊन काही गोष्टी तुमच्या जीवनासाठी, संसारासाठी करत असताल, तर देवाच्या लोकांनो, त्या गोष्टी तो बाबा तुमच्या जीवनातले आशीर्वाद काढून टाकील आणि सैतानी गोष्टी अप्लाय करील. कळतंय की नाही कळत? विचक्राफ्ट बद्दल, जादू टोण्याबद्दल मी बोलणार नाही. पण जर तुम्ही आज त्या जादू टोण्याच्या होडीमधून बाहेर आलात आणि तुम्ही म्हणत आहात, काय म्हणत आहात? की मी कधीच याच्याकडे परत जाणार नाहीत. मी चांगले चांगले लोक बघितलेत. एक जण तर मला असं म्हटलं, काय होतंय तरी घरातलं आडखळण काढण्यासाठी बाबाकडे गेलं तर? अरे तो आडखळण नाही, मोठं आडखळण तयार करील. मग येशू काय आडखळण काढू शकत नाही का? आरामशीर काढणार. पण तुम्हाला सुधारायचं नाहीये. तुम्हाला त्या पापात राहून त्या गोष्टींचा आशीर्वाद पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी सोडून देताल देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला भेटतील. चुकीच्या गोष्टी सोडून द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. पुढची गोष्ट, वैर. वैर. वैर हे देवाच्या लोकांनो निर्जीव गोष्ट आहे. वैर कोणाबरोबर घेतलं पाहिजे? कोणाबरोबर घेतलं पाहिजे सांगा? वैर सैताना बरोबर. क्लॅप फॉर जीसस. आपला दुश्मन कोण आहे? आपला दुश्मन कोण आहे? नाही, चर्चच्या लोकांबरोबरच घ्या वैर. अहो, पास्टर बरोबरच घ्या वैर. आपल्या बापा बरोबर वैर घ्या, मुलाबरोबर घ्या वैर. अहो, घ्या वैर. जो मनुष्य आपल्याला देवाच्या सानिध्यात वाढवणार आहे, सैतानाला माहिती हा व्यक्ती ह्या ठिकाणी जर राहिला, या चर्चमध्ये राहिला, तर माझी वाट लावणार आहे. मग याला कसं बाहेर काढायचं? याला कसं कॉन्टॅक्ट मध्ये कमी करायचं? याला काय करायचं? किंवा अनेक चर्चेस फिरवायचे, याला कसं करायचं? सैतान ट्रॅक टाकतो. तो निर्जीव गोष्टीमध्ये तुम्हाला अडकवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही त्या होडीमधून उतरलं पाहिजे. आपलं वैर देवाच्या लोकांना मनुष्याबरोबर नाही. कोणत्या सिस्टर बरोबर चर्चा आपलं वैर नाही, पास्टर बरोबर वैर नाही, जगातल्या लोकांबरोबर वैर नाही, आई वडिलांबरोबर वैर नाही, मुलांबरोबर वैर नाही. आपलं वैर कोणाबरोबरच नाहीये. आपलं वैर रक्त मासा बरोबर नाही, तर देवाच्या लोकांना दुरात्म्या बरोबर आहे, त्या आकाशातल्या. तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या त्रासाला कंटाळून देवाच्या लोकांनो त्याच्याबरोबर वैर घेऊ नका. जो त्याला त्रास देतो, लावतोय, त्याला त्याच्यामधून काढा. तो मनुष्य चांगला आहे. तो मनुष्य चांगला आहे. देवाने त्याला निवडलेलं आहे. मी कितीतरी लोकांचं आयुष्य बर्बाद होताना पाहिलंय. माझी इच्छा आहे 2026 या मंडळीसाठी प्रभूने जसं सांगितलंय, डिसेंबर संपायच्या आत सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. वैर आपलं रक्त मासा बरोबर नाहीये, आपल्या घरातल्या परिवाराबरोबर वैर नाहीये. त्यांना जो उत्तपित करत आहे त्याच्याबरोबर आपलं वैर आहे. येशू मसीह की. पुढचं, कलह. कलह म्हणजे काय? भांडण ना. भांडण ना. सडनली बघा, कधी कधी घरामध्ये भांडण होतं सडनली, अचानक. किंवा बसमध्ये होतं, जॉबमध्ये होतं, सडनली होतं. असे काही लोक असतात, तुम्ही नसतात, समोरचा असतो. तुम्ही गाडी व्यवस्थित चालवत असतात, समोरचं तुमच्या अंगावरती येतो. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? गाडीला ब्रेक दिलं पाहिजे, गाडी बाजूला घेतली पाहिजे, त्याला जाऊ दिलं पाहिजे, 2 पावलं रिव्हर्स आलं पाहिजे. भांडणामध्ये अडकू नका.
कलह करायचा नाहीये. तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटतोय की हा माणूस कलह करतोय, काय करतोय? कलह करतोय हा माणूस, तर त्या माणसाला डिलीट करू नका. ज्या गोष्टी त्याच्यामध्ये कलह करतात त्याला काढायचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्या माणसातल्या त्या गोष्टी निघल्या तर 100% देवाच्या लोकांना तो कलह तुमच्यामध्ये कधीच करणार नाही. तो तुमच्यावर प्रेम करेल, असं प्रेम करेल, जो कलह तुमच्यावरती करतोय, जो तुमचा वैरी होता, तोच तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करेल. पुढचं मत्सर. आता मत्सर म्हणजे काय? मराठीत मत्सर, मत्सर म्हणजे काय? तिरस्कार. तिरस्कार म्हणजे काय? म्हणजे जलसी. एक पुढे गेली, एक पाठीमागे राहिली. ते घर पुढे गेले, आपण पाठीमागे राहिलो. त्यांनी कंपनी बांधली, आपण गरीब आहेत. मत्सर, जलसी निर्माण होते. अशी जलसी निर्माण करायची नाही. आपले ओळखीचे असो, अनोळखी असो, उलट ते पुढे गेले त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जशी तुम्ही प्रार्थना करणार, एकदम प्रार्थना त्यांच्यासाठी करत राहणार देवाच्या लोकांनो, तुम्ही त्यांच्या पुढे कधीतरी निघून जातान, त्यांना पण कळणार नाही. कोण किती प्रगती केली याची घेणं देणं नाही. माझ्या आत्मिक लेवलमध्ये वाढवायचा प्रयत्न करा. देव तुम्हाला उचलील आणि जगामधल्या गोष्टीला तिथं नेऊन ठेवील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज नंतर आपल्याला मत्सर नकोय बिलकुल देवाच्या लोकांना. त्याच्यानंतरचं राग. राग. रागाच्या होडीतून खाली यावं लागेल. जे जे रागाच्या होडीतून खाली आलेत त्यांचं आयुष्य चांगलं झालेलं आहे की नाही? राग कोण निर्माण करतो? सैतान निर्माण करतो. 2026 मध्ये रागवा, पण लगेच रिव्हर्स गिअर मारायचा. रागवत नाही राहायचं, गाडी पुढे पुढे नाही जाऊ द्यायची. राग प्रत्येकाला येतो की नाही? पण तुमच्या रागाने पाप झालं नाही पाहिजे. एखादा दुखला नाही पाहिजे, एखादा पडला नाही पाहिजे, एखादा वाईट गोष्टी झाल्या नाही पाहिजे, एखादा सोडून गेला नाही पाहिजे. एवढं तुम्ही रागवायचं नाही. रागवा, परंतु तुमच्याकडून पाप नाही झालं पाहिजे. रागामध्ये लोक मर्डर करतात की नाही? आणि जे लोक 2 व्हीलरवर आहेत, तुम्ही प्रवास करताना बघा, आणि जे लोक 4 व्हीलर चालवतात ते बिचारे त्यांच्या लाईननी चाललेले असतात, पण 2 व्हीलर वाल्याला लयच घाई असते. इकडून 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 असा तसा नुसतं काढायचा प्रयत्न, आणि वरून त्यालाच राग येतो. थोडा जरी काही जरी झालं, त्याला जागा जरी दिली नाही, तिथं नसली तरी घालायची त्याची वेळ आली, तिकडे गाडी अशी सरळ, तर त्यालाच राग येतो. आणि तोच एकदम लगेच मोबाईल काढ, हे कर ते कर. तू कोणा 4 व्हीलर मध्ये हा माणूस, हा काय काच खाली करणार आहे का, किंवा काय करणार आहे? काहीच करणार नाही. मग त्यांना समजतच नाहीये. तुम्हाला कळलं की नाही? रागवा, परंतु पाप करू नका. आज त्या रागाच्या होडीमधून बाहेर या. देवाने प्रीतीचा मुकुट तुमच्यासाठी ठेवलाय. प्रीतीची शांती तुमच्यामध्ये ठेवली. रागाच्या होडीतून बाहेर यायचंय. निर्जीव गोष्ट आहे राग. अनेकांचे परिवार त्यांनी बर्बाद केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. पुढची गोष्ट घ्या. तट. काय? तट. तट. हा एक तट लय महत्वाचा आहे. मनुष्य टाईट होतो तटनी एकदम. तट माहितीये? तट दिलेले असते किल्ल्याला. पास्टर साहेब, किल्ल्याला तट असते. कशासाठी असते? ते संरक्षण करण्यासाठी असते. ह्या निर्जीव गोष्टीचे तट आपल्या जीवनात देऊ नका. ज्या गोष्टी निर्जीव आहेत त्या गोष्टीचे तट आपण द्यायचे नाहीत. असे तट पुढे ठेवायचे नाहीत. आज ते तट परमेश्वर पाडून टाकणार आहे. एरियाच्या भिंती जशा पाडल्या तसे ते तट पडणार आहेत. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. तट म्हणजे ताईट स्वभाव. ह्या गोष्टीच्या पुढे मला जायचं नाही. पण तुम्ही आज जर तटवाल्याने ठरवलं मला देवाच्या वचनाच्या पुढे जायचं नाही, देव तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी परत सांगतो, 2026 या मंडळीसाठी सगळ्यांसाठी बेस्ट आहे. याचा फायदा घ्यायचा शिका. जर तुम्ही वर्षभर तट करून ठेवला, डिसेंबर आला तरी काय होणार नाही. सुरुवात बेस्ट करा, एंड पण परमेश्वर बेस्ट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं बघा. फुटी. फूट. नवरा बायको मध्ये फूट, घराघरात फूट, बहिणी बहिणीमध्ये फूट, भावा भावांमध्ये फूट. हा फक्त सैतान करतो. काय करतो? आपल्याला समजलं पाहिजे ना आपला परिवार कोणचा आहे. आपला परिवार कोणचा आहे माहिती आहे तुम्हाला?
आपला परिवार कोणचा आहे? हा परिवार आहे आपला, येशूने बनवलेला रक्ताचा परिवार आहे, ख्रिस्ताच्या रक्ताचा. तुमचे आणि माझं ख्रिस्ताचं रक्त आहे. आपला परिवार तयार झालेला आहे. या परिवारामध्ये कधीच फूट पडू देऊ नका. तुम्हाला समजलं की नाही समजलं? हा परिवार देवाच्या रक्ताने बांधलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या ठिकाणी मतभेद आणि फूट आहेत देवाच्या लोकांनो, ते राज्य टिकत नाही असं बायबल सांगतं. मतभेद होऊ देऊ नका. तुमच्या घरातली जी गोष्ट आहे घरातच ठेवा, बाहेर न्यायची काही गरज नाहीये. तुम्ही ऐकताल काही गोष्टी अशा, एक कोणतरी येऊन तुम्हाला सांगेल हा असा करतो तो तसा करतो, त्याचा विषय तिथंच कट करा. तुमचा जो परिवार आहे त्याला टिकवायचा प्रयत्न करा. मतभेद एकामध्ये होऊ देऊ नका. सगळ्यांचे मतभेद वेगळे वेगळे असतात, मला मान्य आहे. हे पाची बोट सारखे नाहीये. आहेत ते पाची बोट सारखे? कमी जास्त आहेत की नाही? आहेत की नाही? मग या पाची बोटांनी देवाची इच्छाच मागायची. आणि जर या पाची बोटांनी देवाची इच्छा मागितली तर या पाची बोटांना जे कमी आहेत जास्त आहेत, जर देवाची इच्छा त्यांनी मागितली तर त्यांचा डिसिजन पण एकच येईल. त्यांचे मतभेद वेगळे असतील, पण ज्यावेळी डिसिजन घ्यायचा आहे देवाचं ऐकायचंय ते एक येईल. आणि जर एक येईल तो परिवार कधीच तुटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. पुढं पक्षभेद. पक्षभेद. आता तुम्हीच मला सांगा पक्षभेद. पक्षभेद म्हणजे काय? पक्षभेद म्हणजे काय? पक्षभेद. पक्षभेद म्हणजे एक चांगला एक वाईट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेगळे वेगळे पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाचा वेगळा वेगळा विचार आहे वेगळा वेगळा विचार? अहो आहे की नाही? वेगळा वेगळा विचार आहेत. पण जर तुम्ही देवाचा विचार ऐकून जर पाऊलं टाकले, ते सगळे पक्ष देवा पाठीमागे सांगतील. ते पक्षभेद करणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. पुढं हेवा. हेवाच्या जहाजामधून खाली याच. हेवा करता की नाही? हेवा करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे तुम्हाला आवडते, ती साडी तुम्हाला आवडते आणि त्या बाईने घातली, तुम्हाला हेवा येतो ती साडी मला पाहिजे. तिचा हेवा येतो, त्या व्यक्तीचा हेवा येतो. आज ती गोष्ट करायची. तू 1 लाखाची घाल, मी आपली 500ची घालते. परमेश्वर 500च्या पुढं 5 ते 4 शून्य लावीन येणाऱ्या दिवसात साडीसाठी. बायका खूपच आमेन म्हणल्यात. बोला येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. पुढं खून. काय? खून. खून. खून माहिती आहे सगळ्यांना? खून करायचा नाही. खून करायचा नाही. खूनच आहे ना? खून करायचा नाही, मर्डर करायचं नाही. मर्डर करणं म्हणजे फक्त माणसाला घेऊन मर्डर करायचं असा मर्डर नाही. तो मर्डर तर करायचाच नाही. दुसरा मर्डर म्हणजे देवाच्या लोकांनो, देवाच्या वचनाचा मर्डर करायचा नाही. देवाचं वचन जीवनात कट करायचं नाही. जे देवाचं वचन आहे ते कट करायचं नाही, त्याचा मर्डर करायचा नाही. 2026 मध्ये हेच शिकायचंय आपल्याला की देवाचं वचन सेव्ह करता आलं पाहिजे. काही लोक मर्डर करतात. एकदा माझ्या क्लिनिक मध्ये एक बाई आली आणि देवाच्या लोकांना तिला प्रेग्नन्सीच्या गोळ्या पाहिजे होत्या, प्रेग्नन्सी पाडण्याच्या. प्रेग्नंट होती ती आणि देवाच्या लोकांना ती आली, तिने स्टोरी सांगितली की माझ्याच्याने काय होऊ शकत नाही, मला एवढंच बस एकच आहे. मी म्हटलं असं करू नका, तो छोटं बाळ आहे, तुमचं मर्डर तुमच्या आईने केलं असतं गोळ्या खाऊन तर काय झालं असतं. बाई उठूनच गेली, दुसऱ्या डॉक्टरकडे गेली. दुसऱ्या डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, सगळं केलं. काय झालं काय माहिती, तिला झोपच लागली नाही, बेचैन झाली. परत माझ्याकडे आली. परत मी तेच समजून सांगितलं, नका मर्डर करू, याचं नका गोळ्या खाऊ. तुम्ही गोळ्या खाताल, मर्डर करताल आणि या जगामध्ये एकदम छाती ताणून चालताल. देव तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही पापी आहात, तुम्ही मर्डर केलेले आहात. मग देवाच्या लोकांना ती बेचैन झाली. तिच्या डोक्यातले सैतानाने पेरलेले विचार निघून गेले आणि ती बाई देवाच्या लोकांना प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी रेडी झाली आणि बोललो, तुम्हाला पहिली मुलगी परमेश्वर मुलगा देईल. बोली परिस्थिती माझी अशी आहे तशी. बोललो सगळ्या परिस्थितीमध्ये देव तुम्हाला सांभाळील
आणि देवाच्या लोकांना त्या बाईने ती प्रेग्नन्सी ठेवली आणि काही दिवसानंतर तिची डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला. मग तो मुलगा माझ्या क्लिनिकमध्ये आला ट्रीटमेंटला. मग त्या बाईला म्हणायचं, याला गोळ्या द्यायच्या होत्या का नव्हत्या? बाई रडायला लागायची. एक डिसिजन चांगल्या माणसाचं तुम्ही ऐकला, तुमचं लाईफ चांगलं झालंय. आज जर तो मुलगा सांभाळणार आहे तिला म्हातारपणी, तोच तिने मारला असता, तिच्या जीवनामध्ये शाप आले असते. तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये आहात, तुम्ही कोणाशी बोलत आहात, तुमचे डिसिजन कसे आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. मर्डर करायचा नाही. आणि काही दिवसांनी पहा, तो मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला आणि त्याच्या वडिलांनी फाशी घेतली. वडील मरून गेलेत. आता एक मुलगी आणि मुलगा आहे. सिस्टर मेथचा बिझनेस करतात, काम करतात. पण त्यांना कोणतरी आधार देवाने दिलाय की नाही? सैतान तुमचा आधार पाडायचा प्रयत्न करत असतो. तो तुमचा आधार जो तुम्हाला वाटतोय की माझ्या जीवनामध्ये हा मनुष्य, हा व्यक्ती प्रत्येक वेळेस मला आधार देतोय, त्याला पकडून ठेवा. तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या परिवारासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये दैविक गोष्टी पाहतात, त्या व्यक्तीला पकडा. आणि जसं तुम्ही त्या आधाराला पकडताल, तुम्हाला जगातल्या आधाराची गरज लागणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज ती सिस्टर त्या मुलाकडे पाहून जीवन जगते. असे खूप लोक वाचलेत, मुलं वाचलेत आपल्या क्लिनिकमध्ये. बोला येशू मसीह की, येशू मसीह की. पुढचं दारूबाजी. दारू माहिती प्यायची. दारूचा एक स्पिरिट असतो, नीट ऐका. तुम्ही दारू पिता किंवा कोणतं व्यसन करता, त्याचा एक आत्मा आहे. तो आत्मा आतमध्ये गेलेला असतो आणि तुम्ही त्याला बोलवतात. तो तुम्हाला उद्दीपित करतो दारू पिण्यासाठी. तुम्ही पित नाही, तर तो आत्मा पित असतो. तो आत्मा पितो, पण शरीर तुमचं खराब होतं. लक्षात ठेवा, त्या आत्म्याचं खराब होणार नाहीये. ते दारू पिणारा आत्मा तुमच्यामध्ये, तो पितो, तुमचं शरीर खराब होईल. त्याचं शरीर ऑलरेडी खराब झालेलं आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे, हे शरीर देवाचं मंदिर आहे. मग आपण याला कसं सांभाळलं पाहिजे? देवाच्या आत्म्याने याला सांभाळलं पाहिजे. याच्यामध्ये काय टाकायचंय, काय नाही टाकायचं. मी फक्त म्हणत नाही दारू पिणाऱ्यांनी शरीर खराब होतं तर ठीक आहे, पण काही लोक काही पण टाकत राहतात. रात्री 12 वाजेपर्यंत खातात की नाही? हा, भेळ खाय, समोसे खाय, वडापाव खाय, एकाच दिवशी सगळं टाकतील. अरे हे शरीर आहे, त्याला पण काहीतरी लिमिटेशन आहे. तुम्हाला 2026 मध्ये तुमच्या शरीराची काळजी करता आली पाहिजे. माशावरती, नॉनव्हेज वरती ही गोष्ट चालत नाही, टाळा ना. मग काही गोष्टी अशा आहेत की नॉनव्हेज खाऊन, व्हेजिटेरियन खाऊन काहीतरी तिसरीच गोष्ट होते, त्याच्यामुळे ती गोष्टी टाळा. ज्या गोष्टी तुम्हाला देवाने दिल्यात खाण्यासाठी, सगळ्याच एकाच कटी खात बसू नका, या शरीराचा नाश होईल. समजलंय की नाही? आणि सगळ्यांना सांगणं आहे माझं, 7च्या आत जेवण करा. किती? आज नंतर हे लोक करतात है ना, करतात ना. तुम्ही कितीच्या आत करायचं? 7:30च्या आत करा. कितीच्या आत? येशू 1-2 दिवस जाऊ दे, जर वाटलं समजा फास्टिंग प्रेयर आहे, मी सोडणार नाही तर पास्टरनी सांगितलं फास्टिंग प्रेयरच्या अगोदर किंवा नंतर जेवण करून, चालताना जेवण करायचे 7:30लाच. असं नाही करायचं, लक्षात ठेवा. इथं दाखवताना पास्टर आम्ही जेवण करतो मोबाईल मध्ये, असं करायचं नाही. देवाच्या लोकांनो, तुम्हाला दारूबाजी म्हणजे एकच गोष्ट नाही, दारूने शरीर खराब होतं. तुमचा बीपी वाढलाय, मीठ खाऊ नका. नमक मत डालो ज्यादा. लोक नमकच खातील, कुरकुरेच खातील की नाही, चिप्सच खातील. हे गोष्टी खाऊ नका. ज्या गोष्टी शरीराला प्रॉब्लेमॅटिक आणणार आहेत त्या खाऊ नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. नंतर रंगेलपणा. काय? रंगेलपणा म्हणजे काय माहितीये तुम्हाला? रंगेलपणा, मला नाही वाटत त्याच्यात कोण रंगेलपणा करत असेल. एक सुद्धा व्यक्ती नसेल रंगेलपणावाला. रंगेलपणा म्हणजे काय माहिती का? जे पब मध्ये डीजे लावतात, गाणे लावतात, वाईल्ड पार्टीज त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, त्या पार्टीज मध्ये जायचं नाही. पण एक पण नसेल ना, पब मध्ये घेणारच नाही तुम्हाला. पब मध्ये जायला तर पाहिजे कोणतरी. बोला येशू मसीह की, येशू मसीह की.
म्हणून पबच्या होडीतून खाली या, कुणी जात असेल तर गपचीप पास्टरला चोरून तर. पण मला गॅरंटी आहे, विश्वास आहे, एक पण माणूस पब मध्ये जात नसेल. बोला येशू मसीह की. माझ्या आत्म्यात वाटतंय एकही माणूस पब मध्ये जात नसल. आज तुम्हाला ज्या ज्या होड्या दिल्यात निर्जीव, त्या होड्यामधून बाहेर या. पहिली स्टेप देवाकडे जाण्याची करायची. तयार आहेत तुम्ही? तयार आहेत? पहिल्या स्टेपला काय काय स्टेप सांगितल्यात तुम्हाला माहिती आहेत? माहिती आहेत की तुम्हाला काय काय स्टेप सांगितल्यात? पहिली स्टेप सांगा मला. पहिली स्टेप तुम्हाला काय सांगितली आज देवाच्या लोकांना? जी निर्जीव गोष्ट आहे, जी होडी आहे, त्या होडीतून खाली आल्यानंतरच देवाच्या लोकांनो देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून पेत्र येशूपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. ह्या निर्जीव गोष्टी आहेत आज तुमच्या जीवनामधल्या. ह्या गोष्टीमधून तुम्हाला खाली यायचंय. आणि जर तुम्ही खाली यायचा प्रयत्न केलाय, काय काय गोष्टीमधून, कोणाची होडी कशाची आहे, कुणी जार कर्माच्या होडीत बसला असेल तर खाली या, कुणी अशुद्धतेच्या होडीमध्ये बसला असेल तर खाली या. एखादा जर मुलगा कामतूरपणाच्या होडीमध्ये बसला असेल, त्याला स्ट्रॉंग इच्छा असेल कसली पण, दारू प्यायची म्हणा कसली, त्या होडीतून खाली या. कुणी मूर्तीपूजेच्या होडीमध्ये बसला असेल तर खाली या. कुणी एखाद्या पुढचं काय चेटके किंवा जादूटोना याच्यामध्ये होडीमध्ये बसला असेल तर खाली या. कुणी द्वेष करत असेल, त्याला द्वेषाची भावना असेल, त्या होडीमध्ये खाली या. भांडण करण्याचा आत्मा असेल, त्या होडीमधून खाली या. कुणी काय जलसी असेल, मत्सर असेल, त्या होडीमधून खाली या. कोणाला राग येत असेल, त्या रागाच्या होडीमधून खाली या. कोणाला स्वार्थी भावना असेल तर त्या स्वार्थी भावनेमधून खाली या. मतभेद असतील, पक्षभेद असतील, त्याच्यात तू त्या होडीतून खाली या. हेवाच्या होडीमधून खाली या. दारूबाजीच्या होडीमधून खाली या. आणि रंगेलपणाच्या होडीमधून खाली या. ह्या जर होड्या घेऊन तुम्ही येशू समोर गेले, येशू येणार नाही. येईल येशू, येईल येशू. माझी इच्छा काय आहे माहिती का? मी खरं अंतःकरणापासून सांगू तुम्हाला, सांगू का नको सांगू? तुम्ही सगळेजण येशूला भेटले पाहिजे आणि तुम्ही असे प्युअर बनले पाहिजे. माझी एकच इच्छा आहे. स्वर्गात तर येताल मला माहिती आहे, पण देवाने जे काम तुम्हाला इथं दिलंय ना, ते पूर्ण तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला समजतंय की नाही? काय तुम्ही आणखी पुढे जायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला माझ्यापेक्षा येतात नॉलेज जास्त असेल, बायबलच्या वचनांमध्ये याच्यामध्ये जास्त असेल, पण तुम्हाला पूर्ण क्लीन, की जास्तीत जास्त क्लीन 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 येशूच्या रक्ताने होऊन एकदम येशू जवळ गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण तुम्ही पाहिलेत का कितीतरी वर्ष जाणारे लोक असतात चर्चमध्ये? असे चर्चेस पाहिलेत तुम्ही? ते वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या त्याच गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. असं कोणाला वाटतंय का माझं लग्न बेस्ट व्हायला पाहिजे 2026 मध्ये, मला चांगली मुलगी भेटायला पाहिजे, मला चांगला मुलगा भेटायला पाहिजे, मला चांगला जॉब लागला पाहिजे, मी चांगले पैसे कमवले पाहिजे, मी चांगले मार्क पाडले पाहिजे, मी चांगल्या गोष्टी माझ्या परिवारासाठी केल्या पाहिजे, तर तुम्हाला ज्या सांगितलेल्या होड्या आहेत त्या होड्यामधून तुम्हाला खाली यावं लागेल. हा संदेश माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. तुम्हाला वाटत असेल एखादी होडी तुमच्याकडे असेल आणि तुम्ही ती चालवत असताल, चर्चमध्ये येत असताल, तुम्हाला वाटतं तुमचे मुलं ते करणार नाहीत? तुम्हाला वाटतं असं? करणार, मी लिहून देतो गॅरंटेड. ते कधी ना कधी करणार. त्यांनी फक्त आता तो स्पिरिट असा हे झालेला आहे, तो थोडा घाबरलेला आहे, ते करत नाहीत. पण ज्यावेळेस ते त्या वयामध्ये येतील तुम्हाला अजिबात घाबरणार नाहीत. ते सगळ्या गोष्टी करतील जे तुम्ही करत आहेत. तुम्ही चोरून करतात ते उघडे करतील. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या पुढची पिढी जी आहे ती एकदम परफेक्ट झाली पाहिजे. नेक्स्ट जनरेशन. तुम्ही गेल्यानंतर कोण या पृथ्वीवरती? तुमची पिढी आहे. ती पिढी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा. आणि जर ती पिढी तुम्ही स्ट्रॉंग केली, ते त्यांच्या पिढ्या स्ट्रॉंग करतील. सैतान फक्त नेक्स्ट जनरेशनला खतम करायचा प्रयत्न करते. जे नेक्स्ट, आपण देवाजवळ आलोत, आपले मुलं आपल्यापेक्षाही जास्त देवाजवळ गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. पहिला पॉइंट झाला ह्या पहिल्या संदेशामधून की पेत्र निर्जीव गोष्टीतून बाहेर आला. काय आला? निर्जीव गोष्टीतून पेत्र बाहेर आला आणि पाण्यावरती, देवाच्या शब्दावरती तो तरंगत राहिला. प्रेज द लॉर्ड. जशा ह्या निर्जीव गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्हाला बाहेर यायला पाहिजे. म्हणजे आज नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या ज्या गोष्टी आहेत निर्जीव, तुमच्या जीवनात राहिल्या नाही पाहिजे त्या सिच्युएशनला.
एखाद्याला दारूची बाटली, कालच मी एका बरोबर बोलत होतो, तुला बायको पाहिजे की दारू पाहिजे? तो म्हटला मला बायको पाहिजे. आनंद ब्रदर होते तिथं, होते ना. मग म्हटलं दारू सोडून दे, दोन्ही पैकी एक हातात येईल. त्याला दारू पण पाहिजे आणि बायको पण पाहिजे. नाही होऊ शकत. एक तर दारू सोडावं लागेल, बायको बरोबर राहील. एक तर बायको म्हणते मी तुझ्या बरोबर राहील, दारूला सोड. दारू म्हणते बायकोला सोड, मी तुझ्या बरोबर राहील. आता चॉईस कोणाची आहे? मधल्या व्यक्तीची. एक आपल्याला जीवन देणारी बायको आहे, जी आपल्याला मरूपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे, आणि एक आपल्याला संपवणारी आहे, ती इथं राहील, आपल्याला संपून आपण निघून जातो या पृथ्वीवरती. कळलं पाहिजे ना आपल्याला कोण बरोबर पाहिजे. दारू पिला 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 दारूने मरून जाणार, तो निघून जाणार, पण दारू इथं राहील. तुम्हाला समजलं की नाही समजलं? पण बायको बरोबर असेल देवाच्या लोकांनो, बायको बरोबर राहील, तुम्ही बरोबर राहताल, बायको आणि तुम्ही दोघ जण पण निघून जाताल. असं कोण आहे का? दारू पिलाय, दारू संपली आणि तो वाचलाय. त्याला दारू संपवावं लागेल, दारू काढावं लागेल. आणि तो मनुष्य म्हणत असेल की मी दारू सोडू शकत नाही, मला एवढीच अपेक्षा आहे, ये आणि वचन ऐक. वाचा मत्तयाचा 14वा अध्याय 29 वचन. काय पेत्राने केलंय पुढं? मत्तयाचा 14वा अध्याय 29 वचन. त्याने म्हटले ए. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? प्रेज द लॉर्ड. आता ह्या ठिकाणी देवाच्या लोकांना पेत्र आहे, आणि पेत्र काय केलंय त्यांनी? निर्जीव गोष्टी होडी सोडून दिली. निर्जीव आहे त्याला माहिती, आणि देवाचा शब्द सजीव आहे, त्याला देवाजवळ जायचंय. मग पेत्र निर्जीव गोष्टी सोडून खाली आला. देवाचा शब्द ये, ए हा शब्द आहे. काय ए? तुम्ही म्हटले प्रभू मला दारू सोडायची, प्रभू म्हणे सोड. फक्त सोड या शब्दाकडे पाहायचं. मी तुझी सोडविल या शब्दाकडे पाहायचं. तुम्हाला जी गोष्ट अवघड जाते ना, एखादा मॅथ्स अवघड आहे, देवाचे देवदूत येऊन तुम्हाला शिकवतील. तुम्ही टॅलेंट बनवणार म्हणजे बनवणार. देव असा आहे, तुम्हाला असं ज्ञान परमेश्वर देईल ना, ज्याने तुम्हाला येडं म्हणलंय ना, तेच म्हणशील हा खूप ज्ञानी पुरुष आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण तुमच्यातल्या काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. पेत्राने सोडली. पेत्राने ए या शब्दावरती विश्वास ठेवलाय. पेत्र उभा झालाय, पाण्यावरती स्थिर झालाय. आता पेत्राला कुठं जायचंय? कुठं जायचंय? पेत्राचं नाव काय आहे तुम्हाला माहितीये? खेपा, खडक. हे नाव कुणी दिलंय? येशूने दिलंय. मग येशूच्या यायच्या अगोदर पेत्राचं नाव काय आहे? क्लॅप फॉर जीसस. हुशार लोक आहे तुम्ही, एकदम हुशार. एकच नंबर. बोला येशू मसीह की, येशू मसीह की. शिमोन. काय नाव आहे? शिमोन. शिमोन देवाच्या लोकांनो निर्जीव गोष्टीतून बाहेर आलाय, आणि देवाच्या लोकांनो पाण्यावरती स्थिर झालाय. आता शिमोनाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या लोकांनो, शिमोन या हिब्रू शब्दाचा अर्थ होतो ऐकणारा. काय होतो? काय होतो? ऐकणारा. ऐकणारा म्हणजे जे समोरचं सांगन तो ऐकून घेणारा आहे. हा या शिमोन शब्दाचा अर्थ होतोय. येशूने सांगितलंय ये, आणि येशू देवाच्या लोकांना यायला तयार, येशूकडे जायला हात तयार आहे. ए हा शब्द याने ऐकला. आज तुम्हाला देव म्हणत आहे, मी तुझ्या परिवाराचं तारण करीन म्हणजे करीनच. मी तुझ्या परिवाराला बुडू देणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही त्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे, ऐकला पाहिजे. काय केला पाहिजे? ऐकला पाहिजे. मग देवाच्या लोकांना देवाच्या शब्दाजवळ तुम्ही जाणार. आता ऐकलंय. काय शब्द? ए. पेत्राच्या अंतःकरणामध्ये काय आहे? ए हा शब्द आहे. पेत्र हा, त्याच्या अंतःकरणामध्ये शब्द ए, आणि पेत्र चाललाय. आता ए हा शब्द, आता समजा पाणी आहे. काय आहे? पाणी. पाण्यात जर हलकी वस्तू टाकली तर काय होती? ती तरंगती. मग देवाच्या लोकांना माणूस पाण्यावरती तरंगल का? नाही तरंगू शकत. आपण जगाचं जर नॉलेज पाहिलं, पाण्यावरती मनुष्य तरंगू शकत नाही. पण जर त्या पाण्यावरती देवाचा शब्द आहे ऑलरेडी पाण्यावरती,
देवाचा शब्द कुठं आहे? त्या बाजूला आहे. येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे आणि देवाच्या लोकांना तो ऑलरेडी तरंगलेला आहे. आणि देवाचा शब्द काय आहे? ए शब्द पेत्राच्या जीवनात जसा आला, पेत्र पाण्यावरती तरंगायला लागला. अरे कळलं की नाही तुम्हाला? हा शब्द पेत्राच्या जीवनामध्ये आला, पेत्र पाण्यावरती तरंगायला लागला. जर तुम्हाला पाण्यावरती तरंगायचं असेल तर तुम्हाला देवाचा शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये घ्यावा लागेल. पापी गोष्टी, वाईट गोष्टी या पाण्याच्या खाली जातील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. आता शब्द त्याच्यामध्ये म्हणजे देवाच्या लोकांनो त्याच्या जीवनात काय आहे? हलक्या गोष्टी आहेत. काय आहेत? हलक्या गोष्टी आहेत. त्याचं वजन पाण्यापेक्षा काय झालंय? हलकं झालंय. आणि जर पाण्यापेक्षा वजन परमेश्वर या शब्दाने हलकं करीत असेल तो 100% पाण्यावरती चालत राहील, तो पाण्यात बुडणार नाही. पण पेत्र पुढे गेला आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांनो पेत्र पाण्यामध्ये बुडाला. हा शब्द पेत्राच्या अंतःकरणामध्ये होता. ज्यावेळेस वादळ आलं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस शब्द जे जगातले आहेत वादळाचे, भीतीचे, पेत्राच्या हृदयात गेलेत. आणि जसे पेत्राच्या हृदयामध्ये गेलेत देवाच्या लोकांनो, जगातले शब्द, भीतीचे शब्द, या जगामधले सगळे शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये गेलेत. पेत्र झाला जड. ज्या वेळेच्या जगातल्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये जातील त्यावेळेस तुम्ही जड होणार, पाण्यामध्ये बुडणार, प्रॉब्लेम मध्ये अडकणार. जर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम तुमच्या पायाखाली जर पाहिजे असेल तर तुम्हाला देवाचा शब्द अंतःकरणामध्ये ठेवून चालणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी पाणी आहे. पाणी कसं आहे? स्वच्छ आहे. पाणी कसं आहे? पाणी कसं आहे? आता स्वच्छ रस्त्यावरतीच तुम्ही चालणार देवाकडे. अस्वच्छ रस्त्यावरती तुम्ही चालू शकत नाही. येशूकडे जायचंय पण पाण्यावरती जायचंय म्हणजे स्वच्छ रस्त्यावरती जायचंय. म्हणजे तुम्हाला मार्ग बदलायची गरज आहे. काय बदलायची गरज आहे? मार्ग बदलायची गरज आहे. मग तुम्ही कोणत्या मार्गामध्ये आहात? जरी तुम्ही होडीतून आता त्या गोष्टीतून बाहेर आलात पण तुम्हाला कळतंय मी देवाच्या शब्दाच्या मार्गामध्ये नाहीत, तर देवाच्या शब्दाच्या मार्गामध्ये येणं गरजेचं आहे. आणि जर देवाच्या शब्दाच्या मार्गामध्ये आलात, तो मार्ग स्वच्छ आहे, तो मार्ग निर्मळ आहे आणि त्या मार्गावरती तुम्हाला चालायचं आहे फक्त देवाचा शब्द घेऊन. देव जसं सांगेल तसं चालायचं आहे. तुम्ही चालताल. पण या ठिकाणी दोन गोष्टी घडल्या जातात. एक गोष्ट, तुम्हाला देवाचा शब्द घेऊन चालताल, तुम्ही येशू जवळ पोहोचताल. आणि दुसरी गोष्ट देवाच्या लोकांना, ज्यावेळी जगातले शब्द घेऊन तुम्ही चालताल तुम्ही बुडायला लागताल. कारण सैतानाला माहिती आहे तुम्ही येशूच्या जवळ गेले की त्याला तुमच्या जीवनातून पूर्णपणे निघून जावं लागेल, त्याला तुमच्या कुटुंबातून पूर्ण निघून जावं लागेल. म्हणून तो तुम्हाला अडवायचा प्रयत्न करेल, जगातल्या गोष्टी तुमच्यामध्ये टाकून. कधी कधी मनुष्याला वाटतं मी एवढं करते प्रभूमध्ये पण माझ्या जीवनात अशी गोष्ट का? हा विचार ज्या वेळेस येईल त्यावेळेस सैतान तुमच्याशी बोलत आहे. त्या विचाराला स्टॉप करा. तो विचार तुम्हाला पाण्यात बुडवीन. ज्या वेळेस असा विचार येईल मी एवढं करत आहे तरी माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये असं का, हे सैतानाने पेरलेलं बीज आहे. ते तुमच्या अंतःकरण जड करील, प्रभूकडे यायला पाण्यामध्ये बुडतील. आणि तुम्ही ज्यावेळेस तो शब्द बंद करून टाकताल, नाही प्रभू मी ही गोष्ट ऐकणार नाही, तू फक्त वधस्तंभासाठी माझ्यासाठी प्राण दिला, एवढं मला भरपूर आहे, बस माझं जीवन, मी मरणार नाही स्वर्गातील, बस. ही गोष्ट तुम्ही त्या वेळेस जर तुमच्या मुखातून तुम्ही बोलली, तुमचं जीवन आणखी हलकं होत राहील, तुमचा प्रवास हलका होत राहील. तुम्ही कधीच जडपणा घेऊन प्रवास करणार नाही येशूकड. तुम्ही कधीच थकणार नाही त्या पाण्यावरती बुडवायची तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही. कारण तुम्ही देवाचा शब्द घेऊन तुमचं मन, तुमचं जीवन हलकं घेऊन तुम्ही प्रभूकडे चाललेले आहात. आणि हा मार्ग देवाच्या लोकांनो निर्मळ स्वच्छ मार्ग रे. तुम्ही अस्वच्छ मार्ग बदलून स्वच्छ मार्गावरती चाललेले आहात. आणि एक दिवशी तुम्ही प्रभूच्या जवळ जाऊन पोहोचताल. त्या दिवशी पूर्णपणे सैतान तुमच्या घरामधून पाण्यामध्ये बुडलेला असेल आणि तुम्ही पाण्यावरती तरंगणारे असणार. सैतान पाण्याच्या खाली जाऊन बुडून जाईल आणि तुम्ही पाण्यावरती पूर्णपणे देवाच्या शब्दाने तरंगलेले असणार. हा प्रवास
इथून सुरू झालाय, हा प्रवास येशू बरोबरच संपणार. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचंय, जीवनाच्या प्रवासामध्ये दुःख येईल, टेन्शन येईल, ताण येईल, तणाव येईल, कोण तुम्हाला बोलल, ते शब्द तुमच्यामध्ये घ्यायचे नाहीत, मग जड होणार. 2026 ब्राईट पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. ऑलरेडी ब्राईट आहे तुमच्यासाठी, प्रकाशमान आहे एकदम. तुम्हाला फक्त सैतानाचे शब्द तुमच्यामध्ये घ्यायचे नाहीत. असं ठरायची, ही गोष्ट अशी होईल जी देवाने सांगितली, बस तशी. सैतान सांगतोय त्या पद्धतीत होणार नाही. तुमचा प्रवास एकदम स्मूथ होईल. देवाचं काम एकदम सोपं आहे. तारण होणं एकदम सोपं आहे. दुसऱ्याचं तारण करणं एकदम सोपं आहे. जीवनात आशीर्वाद घेणं एकदम सोपं आहे. फक्त पवित्र आत्म्याने चाला. प्रेज द लॉर्ड. देवाकडे जायचंय तुम्हाला आज, तिथपर्यंत पोहोचायचंय आज. फक्त देवाच्या शब्दाने चाला. मी 100% सांगतो, तुमचं जीवन खूप चांगलं होणार आहे. एकदम आशीर्वादित जीवन असणार आहे. पण देवाचं ऐकलं पाहिजे, सैतानाचं नाही. कोणाचं नाही? सैतानाचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. दुसरी गोष्ट, देवाचा शब्द अंतःकरणामध्ये घेऊन देवाजवळ स्वच्छ मार्गामध्ये चालायचंय. पहिली गोष्ट होती देवाच्या लोकांनो, ती म्हणजे होडीतून खाली यायचंय. कळलं? दुसरी, देवाची शब्द अंतःकरणामध्ये घेऊन प्रभूकडे चालायचंय. मार्ग स्वच्छ आहे, मार्ग बदललेला आहे, तुम्ही प्रभूपर्यंत पोहोचणार. पण जर जगातल्या गोष्टी तुमच्यामध्ये आल्या, त्या तुम्हाला वजनदार बनवतील, देवावरचा विश्वास कमी करायला लावतील आणि बुडतील. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट पाहू आपण आता. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट देवाच्या लोकांनो, ती म्हणजे एफिसियाचा 2 अध्याय आणि 13 वचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. कोणाच्या योगे? कोणाच्या योगे? ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे. ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे तुम्ही येशू जवळ झालेले आहात. आता विचार करा, ख्रिस्ताचा जन्म कसा झाला? 5 मिनिटं घेतो. ख्रिस्ताचा जन्म कसा झाला? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला. कसा झाला? पवित्र आत्मा मरियेवरती आला, परत देवाची छाया तिच्यावरती आली आणि येशूचा जन्म झाला. येशूचा जन्म, देवाच्या लोकांना मानवाचा जसा जन्म झाला तसा आपला तुमचा जसा जन्म झाला तसा झाला नाही. पवित्र आत्म्याने झाला. आणि पवित्र आत्म्याने येशू या जगावरती मनुष्यासारखा आला देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. तुमचा आणि माझा जन्म आईच्या उदरातून झाला. झाला की नाही? आणि बायबल सांगतं प्रत्येक मनुष्य पापी आहे. काय आहे? पापी आहे. पण देवाच्या लोकांनो, येशूला म्हटलं जातं की हा मनुष्य, येशू पापी नाही. बोललं जातं की नाही? येशू पापी नाही, बाकीचे सगळे मनुष्य पापी आहेत. आता येशूचा जन्म पवित्र आत्म्याने झालाय. तुम्हाला येशू जवळ जायचंय. आणि येशू जवळ गेल्यानंतर देवाच्या लोकांनो, तुमचाच जन्म कशाने झालाय? पवित्र आत्म्याने झाला नाही. पण नव्या करारामध्ये देवाच्या लोकांनो, येशूने 2 गोष्टी निकेदमला बोलला. स्वर्गाच्या राज्यात यायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टींनी जन्म घ्यावा लागेल. पहिली गोष्ट पाण्याने आणि दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याने. ज्यावेळेस आपल्याला येशू कळतो त्यावेळेस पवित्र आत्मा, पापांची क्षमा प्राप्त होते. पवित्र आत्मा आपल्यावरती येतो. आणि पवित्र आत्मा आपल्यावरती आल्यानंतर आपल्याला पापांची क्षमा, पश्चात्तापाचा पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर तो पश्चात्तापाचा बाप्तिस्मा आहे. आपलं पाप जसं पाण्यामध्ये खाली जातं, पाण्यातून आपण वरती येतो. पवित्र आत्मा आपल्यावरती येतो. आणि जसं पवित्र आत्मा आपल्यावरती येतो, बायबल सांगतं पाण्याने आणि आत्म्याने मनुष्याचा जन्म झालेला आहे. तुमचा आणि माझा जन्म पवित्र आत्म्याने झालेला आहे. आपण आईच्या उदरात एकदा जन्मलोत आणि एकदा पवित्र आत्म्याने आणि पाण्याने आपला जन्म झालेला आहे. म्हणजे आपला जन्म किती वेळेस झालेला आहे? 2 वेळेस झालेला आहे. जगातल्या लोकांचा जन्म 1 वेळेस झालेला आहे. जे लोक 1 वेळेस जन्म घेतील ते 2 वेळेस मरतील. आणि जे लोक 2 वेळेस जन्म घेतील ते 1 वेळेस मरतील. समजलं? एकदा पवित्र आत्म्याने, पाण्याने एकच्या आईच्या उदरातून 2दा जन्म घेतला. एकदा शरीरानेच मरणार आहेत, आपला आत्मा मरणार नाही. पण जे जगातले लोक आहेत, ज्याचा जन्म पाण्याने नाही झाला, पवित्र आत्म्याने नाही झाला, तो आईच्या उदरातून एकदा जन्मन आणि मरल.
मग तो शरीराने मरल आणि न्यायाच्या दिवशी आत्म्याने पण मरल. हालेलुया. येशूला जन्म देणारा पवित्र आत्मा आहे, तुम्हाला आणि मला परत जन्म देणारा पवित्र आत्मा आहे. आणि जर येशूचं रक्त तुमच्यामध्ये आहे तर तुमच्या जवळ लोक येतील आणि ते लोक येशू जवळ जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्ता आपण वाचलं, ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झालेले आहोत. म्हणजे जर भाऊ बहिणीचं रक्त एक असेल, जे वडिलांचं आहे ते, जे येशूचं रक्त होतं ते रक्त परमेश्वराने आपलं बनवलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे अशुद्ध रक्त होतं ते परमेश्वरच्या रक्ताने शुद्ध बनवलं आहे. कितीतरी मोठी कृपा केली. म्हणून तो म्हणला, जो कोणी विश्वास धरील ते माझे मुलं म्हणतील. त्यांना मी काय म्हणाल? मुलं म्हणतील. ते जे कोणी ईश्वर विश्वास धरील ते येशूला पिता म्हणतील. तिसरी गोष्ट, येशूपासून येव्हा परमेश्वराकडे जायला येशूचं रक्त तुमच्यामध्ये तुमच्यावरती पाहिजे. पेत्र येशूपर्यंत जाईल, पण येशूपासून येव्हा परमेश्वराकडे स्वर्गात जायला देवाचं रक्त तुमच्यावरती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.